काय करी तो या मना, एका प्रमाणाला दोन दोन चालीला वाटतात या मनाला. काय करावं त्याला आता? काय काय करी तो ह्या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट अर्ची. जाऊ नको म्हणलो होतो प्रशासन, पण गेली भलतिया सवे धावे सैराट. लक्षात येते? महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं खोटं आहे का महाराजाचं, दुसरं मन म्हणतं अरे कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतात त्याचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. मी एकाला म्हणलं माळ घाला, तो म्हण बरं ऐकलं तुमचं घातली माळ. मग घातलीच नाही बरं का, फक्त मला सांगतो ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा विचार मी अजून केला नव्हता बा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. तू त्या लक्षात येते का तुम्हाला? त्याचं काय काय बोकड्या तक्रार घेऊन आला का तुमच्याकडे का भाऊ मला नाही खाल्ल्यावर मी करू काय? असं काही नाही ना. पण हा मनाचा स्वभाव आहे. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन लगेच त्याच्या विरोधात अपोजिट साईडला उभं राहतं. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले या मनाला परमार्थाकडे आणायचं, मनाला परमार्थाकडे आणायचं, पण मनानेच आणायचं. कळलं माझं बोललं? गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देण्यासाठी पाणी घरून आणायची गरज नाही. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्घ्य द्यायचं. अजून सोपं करून सांगू का? माया हो, तुम्ही जर शेतात गेलात आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना. तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का? आज पडला ना वाटतंय. मग तुम्ही एवढ्या तानाच कहू नये, तुम्ही असं मोकळं बोला. हा मला सांगा, शेतात गेल्या आणि पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने. वा, जमतं तुम्हाला? काय साधा काटा काढला का तुम्ही या महाराष्ट्रात? महाराज मला सांगा, लक्षात ठेवा, काट्याने काटा काढता. ऐका आता माझं बोलणं लक्षात ठेवा. एका काट्याचा त्रास कमी व्हावा, माय मोकळं बोला. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काय केला? काट्याचाच आधार घेतला ना. काट्याचा त्रास कमी होण्यासाठी काट्याचाच आधार, तसं मनाचा त्रास कमी होण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मेची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मना अधस्वमय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथऊर्ध्वं संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. मन देवाकडे यायला तयार होत नाही ना. महाराज म्हणले का? चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायू रिव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही बरं का. महाराज लक्ष देऊन, चंचल चपल किंवा मन चंचल चपल, जाता नुसतं चंचल नाही हा, चपल बी आहे. महाराज काही माणसं चंचल असतात पण चपल नसतात, आहे का नाही? चंचल आणि चपल या दोन्हीचा अर्थ वेगळा आहे बरं का. चंचलही असावं आणि चपलही असावं. महाराज म्हणले मन चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागतो का? अजिबात वेळ लागत नाही. महाराज बोलत चला बरं का. इथून पुण्याला जायचं असेल बसनं तर अंदाजे किती तास लागतात? बोला बोला बोला. 6-7 तास, बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 6-6 तास आणि स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 5-5.5 तास. एखादा तास कमी लागेल, आहे ना. आणि इथून जर विमानाची व्यवस्था असते, या दाजी बसा बसा दाजी. राम राम. विठाला विठाला. पुण्याला बसनं जायचं असेल तर 7 तासाचा प्रवास आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 6 तासात जाऊ शकतो. पण इथून जर विमानाची व्यवस्था असती, परमार्थ आश्रम टू पुणे विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता? 1 तासाच्या आत, बरोबर आहे ना. आणि या परमार्थ आश्रमाजवळ आपलं काय गाव आहे? स्वयंजल. हा, या स्वयंजलाला गणेश महाराज विमानतळ होणार आहे. नाही, मी खोटं बोलणार नाही, मी असं जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. या स्वयंजनाला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय.
आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी निवडणूक जिंकून दाखवू अध्यक्ष महोदय. आम्ही टीकेत वेळ घालवणार नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही लाडकी बहीण घेऊन जाऊ. विठाला विठाला. विमानाची व्यवस्था असते तर 1 तासापेक्षाही कमी वेळ लागला असता, बरोबर आहे. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे. अहो पुणे मनेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला वेळ लागतो का. आधा बाया गडबडीन आल्या, कुलप लावले, झटका द्यायचा राहिला. या इथून घरच्या कुलपाला झटका देतात, इथून बसल्या बसल्या, बरं का. मनाचा स्वभाव येतो. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही, म्हणून स्वप्न पडतं. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत मनाची क्रिया चालू आहे ना. आता माणसे मॅटवर बसले का नाही, काही त्याची दोरी तरी काढतील. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. काही त्याची दोरी तरी काढतील, काही त्याला काढीन छिद्र तरी पाडतील, काही कीर्तन होईपर्यंत खालचा दगड वर तरी आणतील. बस हा पुरुषार्थच त्यांचा. मग लक्षात ठेवा. आणि त्या मनाला मग तेव्हा ते समाधान वाटतं, आला रे वर आता दगड. बरं तो दगड वर आल्यावर पुन्हा दुसरा दगड घेऊन त्याला बारीक करतील. हा मनाचा स्वभाव. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना तर शांत बसत नाही. बहिर दिशेला गेले ना शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत आहे पाहतो. हागताही खोडी चळ न मोडे काढी. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. अहो बाथरूमच्या भिंती ज्या अर्थी रंगलेल्या, दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी मन तिथं सुद्धा शांत राहत नाही. प्रयत्न करतो पण यायला तयार होत नाही. ऐकताय ना तुम्ही. बघा बरं मन किती चंचल आहे. माया हो, माळ जपताना कुठं बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. बरोबर आहे ना. माळ जपताना कुठं बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले मन येत नाही इकडं. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवारया किंवा तया. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा नादली किती गोड. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही. जे हाणतं त्यानं सांगा. एवढा सजनपणाचा आव आणून आपल्याला मिळवायचं काय. महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणलं किती अपमान आहे आम्हाला. बरोबर आहे ना. हे बघा, वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. कुणाला माहित नाही दारू कडू आहे. कडू आहे ना ते. तोंड वाकडं करतात, थुकत बाहेर येतात, डोळे लावतात, चकना खातात. हनुमान प्रमाण यत्र यत्र धुमा तत्र तत्र. हनुमान प्रमाण आहे ना. वा कडूच आहे ना ते. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस. बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईने केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. माझी मला माहिती आहे काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे अहो दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. हा विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं आणि ते कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतं. एका वाक्यात बोलू ऐका, थोडा आवाज द्या. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी आश्रम या ठिकाणी उभारल्या जात असेल, सर्वांना बरं वाटतं ही प्रार्थना आहे. पण वाटत नाही महाराज, सगळ्यांना बरं वाटत नाही. हा सप्ताह चालला तरी सगळ्याला बरं वाटत नाही. हे बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. गावात सप्ताह असल्यावर तर ते पॉम्पलेट असं धरतात लोक. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो.
पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. याला धर्मनिष्ठा म्हणतात. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. ही आपल्या धर्माला लागलेली किडे बरं का. एवढं मला हे सांगायचंय. अरे ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, लक्ष देऊन ऐका, शिखांना गुरु नानक मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. देव आहे का नाही हाच निर्णय अजून झालेला नाही. मग परमार्थन भक्ती हा तर पुढचा विषय आहे. महाराज जमत नाही काही लोकाला. ही शोकांतिका आहे. का समजावं तुका मने नाड पाप ठाके हिता आड. लक्षात येते का. ज्याच्या अंगात ताप त्याला भोजन, आणि ज्याच्या अंगात पाप त्याला भजन गोड लागत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, से छोड़ विषय विश्व पीना, हरि नाम नहीं तो जीना, 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 हरि नाम नहीं तो हरि नाम नसल तर नाही तरी गेला जन्म वाया. बरोबर आहे. भजन नसेल तर फायदा आहे. पण महाराज म्हणले भजन करायला आवडत नाही, हे भजन करायला आवडत नाही. लक्ष द्या बरं का. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या. बोला पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर, प्रभुजा लग चरणाला, प्रभुजा लग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या. गरजेची आहे, पण ती लागायला तयार होत नाही. लक्ष देऊ नाही का. ती गोडी लागायला तयार होत नाही. लक्ष द्या. मग का होत नाही महाराज. भजन करायला आवडत नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही, ते आम्हाला माहित आहे. भजन करायला आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे ना, पण का आवडत नाही याचे काही कारण असतील ना. हा, याचं पहिलं कारण आहे या मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार असल्यामुळं त्याला भजन आवडत नाही. हे पहिलं कारण. भजनाकडं आलं, परमार्थाकडं आलं की बंधन आहेत, आणि मनाला बंधन आवडत नाही म्हणून त्याला भजन आवडत नाही. आणि एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. तिथून माघारी
हाव भरी परत माघारी घेत जा कधी कधी. असं दुसऱ्यानं धरल्यावर आपल्याला घ्यावा माघारी आहे का? परत माघारी पण ते म्हणले घेत नाही, बरोबर आहे ना? परत माघारी घेत नाही किंवा येत नाही, बरोबर आहे. एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा, देव पहावया गेलो, तेथे देवची होणे ठेलो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. एकदा मन तिथं गेलं का तिथून माघारी परतेची ना दृष्टी पैसली से जाई, पैसली पैसली से परतेची ना दृष्टी बैसली से ठाई विसावली पायी ठेले मन. वा वा, विसावले पायी ठेले मन. एकदा मन एकदा त्या चरणावर विसावलं का तिथून परत यायला ते तयार होत नाही. ते परतवाडीचं बी का असू द्या ना, ते परत यायला तयार होत नाही. परत यायला तयार होत म्हणजे माघारी यायला तयार होत नाही. हे तिसरं कारण आहे. पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही? माया हो, तुम्ही बोला आता, तुमचा विषय आहे. लहानपणापासून आपल्या घरात लेकरावर जे संस्कार आहेत ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे. अहो, 1 वर्षाचं पोरग असतं असं कपड्यात गुंडाळलेलं, आणि मी पाहिलं बऱ्याच आई त्याला असे खेळवत असतात बघा. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का माय? बोला, तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया. आता हा माया हो, 1 वर्षाच्या लेकराला बायको कळती का नाही? मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? बोला 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 बोला. कुणी घातली? आहे ना, मायनं घातली, बरोबर आहे ना. शाळेतली मुलगी आली का, ही तुझी बायको. भावाची पोरगी आली का, ही तुझी बायको. पाहुण्यातली पोरगी आली का, ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको सोडून आई वडिलांना दुसरं काही घातलं नाही. वडिलाचं तरी लक्ष नसतं पण मायचं लक्ष असतं. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली का नाही, मग आता त्याला बायको आवडणार नाही तर दुसरं काय आवडणार आहे? एक आईनं आपल्या पोरावर लहानपणी संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. ही म्हणजे शिवाजी महाराजाची नव्हती इच्छा, ही इच्छा मासाहेब जिजाऊची होती. राजांना नव्हतं माहीत स्वराज्याची कमतरता आहे, ती उणीव मासाहेबाला भासली होती. सोपान महाराजाला काय माहित होतं आळंदीला जाऊन कीर्तनकार व्हावं, ही उणीव बापाला भासली होती. श्रीनिवास महाराजाला नव्हतं माहीत आश्रम काढावा ब्रह्मचारी राहावं, हे बापानं ठरवलं होतं आणि एका साधूकडे नेलं होतं. पहिल्यांदा बापानं ठरवावं लागत असतं. महाराज, आपला बाप कोणा असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल ही पहिली मासाहेब जिजाऊची कृपा, नंतर छत्रपतीची कृपा.
आता लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मारा. राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. हा मुद्दा पहिला. आणि राजे म्हटले अरे मी यायला तयार आहे, पण मला जिजाऊची कूस दिसत नाही, मी येऊ कसं? जिजाऊची कूस लागेल ना, मग मायनं ठरवावं लागत असतं. लहानपणापासून शूरवीरांच्या कथा सांगून राजांना तसं घडवलं म्हणून राजे तसे घडले ना. असं सहजासहजी होईल का महाराज? लहानपणापासून आपल्या घरात संस्कार असतात ते संसाराचे. मग आता महाराज भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. भजन करायचं म्हणजे लेकरं बाळ सोडायचे का? नाही, अजिबात नाही. महाराज म्हणले आसोनी संसारी बोला जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारे माया सदा संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. अहो पक्षी जसे अंगणातले दाणे टिपतात माया हो बाय, आणि उडून जातात का मुक्कामाल राहतात? उडून जातात. ते का थांबतात का तिथं? गुंतून राहतात का? नाही, पक्षी गुंतून राहत नाही. गणेश महाराज पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देईन मी. हा हा. आणि हे गुंतून राहतही नाही, यांना विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही महाराज. विठाला विठाला. तैसे असावे संसारी, माणूस घरात असावा घर माणसात नसावं. कळलं? सहज बोलणे. माणूस घरात असावा घर माणसात नसावं, माणूस संसारात असावा संसार माणसात नसावा. चिट मिळते. हा, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. दह्यातल्या केसाला दही लागलेलं राहत नाही, काढायला कष्ट लागत नाही. पण माणसं दह्यातल्या केसासारखे नाही राहत. मग संसारात वाळलेल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो हा मुंगळा. बर, हा मुंगळा कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला फराळ झाल्यावर कळलं ना. हा, लक्षात ठेवा, सोडायला तयारच होत नाही महाराज. आलिप्त कमळ जळी जैसे. मग आता हे लक्ष देऊन ऐका. मग आता हे संसारात एवढं मन गुंतलेलं एकदम देवाकडे यायला तयार होईल का? नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी. देवाला विनंती करा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडून दे प्रपंचो सर्व.
चित्त तुझे पायी मुरू ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवाला विनंती करावं लागेल बरं का. काय राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. देखना इंद्रियों के न घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमर्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास ठेवा एक नाही एक दिवस तो भगवंत मला भेटणार. सांगा मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचं पण अर्पणे ईश्वर पुनरपी संसारा येणे नाही. महाराज म्हणले मग मनाला सांगा तुला देवाकडे यायचं पण विषयाच्या संस्कारामुळे यायला तयार होत नाही. पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. आज बंधनं कुणालाच नकोय. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे पहिलं बंधन. काय म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. लक्षात येते का. हे बघा गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. थोडा आवाज द्या. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. एखादी बाई म्हणली तुमच्या घरचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम पडू देणार नाही पण मंगळसूत्र घालणार नाही. तिला मान्यता नाही. तिला मान्यता आहे का नाही ना. मग आता हे माळ घाला वाटत नाही लोकाला. खायला तर माळ म्हणलं की फाशीच वाटते. आमच्या आईचे वडील होते. आमच्या आईचे वडील आमचे आजोबा लय खऊट मथार होते. मरायला लागलं. आज शेवटच्या क्षणाला मी म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला न माळ. मला म्हणे सोपा थोड्यासाठी खायला जीव वाटवतो. हा म्हणलं तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का. मेलो म्हातार माळ नाही घातली आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्या इकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान. बोला ना. तुम्हाला काय माहित तुम्ही जिवंत येत. थोडा आवाज. पण ज्यानं गेले त्याच्या पाहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात. म्हणलं आता यायच्या तोंडात तुळशीचं पान घालून काय होणार आहे. यायनं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही. गावातला बोकड्या यायनं मोठा होऊ दिला नाही. असंच उचलायचे बा. असं उचलतात ना. असं उचलू उचलू बोकडे आणले म्हणलं यायनं.
आता यायच्या तोंडात शेलके कोंबडीचे पख घाला, मग उद्धार होईल. अरे सुधारा झाला असेल ना आता प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन. हा, प्रत्येक मसाल्याची चव पाहून जर झाली असेल तर या ब्रह्मरसाची चव घेऊन पहा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा थांबा. हे बघा, कुठंतरी थांबलं पाहिजे माणूस कोणत्याही गोष्टीत. आज झाले ना आपले कोणाचे 30, 40, 50 वर्ष गेले ना आता त्या गोष्टीत. मग आता चेन जगायला अडचण काय आपल्याला. गेले महाराज 50 वर्ष आम्ही काय करायचं ते केलं, पण आता आम्ही माळ घातली तेव्हापासून आम्ही त्या मार्गाला गेलो नाही. अरे आनंदाची गोष्ट आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, भाग्यवान आहात तुम्ही की असा एक चांगला कर्तबगार महात्मा तुम्हाला मिळाला. महाराज श्रीनिवास महाराजां मला आता ती फोनवर ओळख पटली नव्हती मला तुमची, बरोबर आहे ना. मला तुम्ही बोलत होते पण मला ते पटलं नाही, म्हणजे ओळख झाली नाही माझी. पण इथं आल्यानंतर मला कळलं, एवढा सोज्वळ स्वभावाच्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर तुमच्या जीवनात नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज लक्षात ठेवा, समर्पण केलेलं आहे म्हणून माळ घाला. पण आवडत नाही लोकाला माळ घालणं, बंधन नको आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे. आज एकादशी आहे ती धरली पाहिजे. 15 दिवसा एक एकादशी, बरोबर आहे ना. महाराज म्हणले 15 दिवसाला एकदा एकादश आहे, धरली पाहिजे. पण काय म्हणतात, नाही नाही आपल्याला जेवल्याशिवाय जमत नाही. मग हे बंधन नको वाटतात ना लोकाला. बंधन आवडत नाही, कुणालाच बंधन आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का, खाते वाटपाचा वाद आहे का, पालकमंत्र्याचा वाद आहे? वाद आहे काय सासूचा आणि सुनेचा? काय नाही, सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपला वाद. बाकी काहीच वाद नाही त्यांचा, काहीच भांडण नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, मी जसं कपाळावर कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. बाकी काय त्याच्यात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, तो धनी दुर्बिणीनं पाहावा लागतो. कपाळावर हायटाला धनी आहेच, आरशाला धनी आहेच, इज्जतच राहिली नाही. बरं काही काही ठिकाणी धनी बी असा ते मॅचिंगचा झाला. तुम्ही शहरात जर गेले ना, आता आपल्या खेड्यापाड्यात जपले बरं आहे. अजून शहरात गेले ना, अशा चांगल्या पुणे मुंबई सारख्या सिटीत, तर जशी साडी तसाच ब्लाऊज, आणि जसा ब्लाऊज तशा बांगड्या, आणि जशा बांगड्या तशीच टिकली, तशी मॅचिंगची टिकली, बरोबर आहे. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि ते लग्नाचा वेळ झाला. मी म्हणलं अरे किती वेळ, आता लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणला तर ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, म्हणे मॅचिंग होईना. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग? नाही म्हणे मला काय जीव नाही काय. एका पोराला म्हणलं जाय भाऊ ये ते पीस घेऊन. एक पोरग गेलं आणि ते मॅचिंगचा ब्लाऊज पीस आणला आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी आणलं, हे घ्या ब्लाऊज पीस. झालं का आता मॅचिंग? हो म्हणे महाराज, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? हा, काहीतरी लिमिट आहे ना त्याला. विठाला विठाला. मला आवडतं ना, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला बंधनात नको आहे. बंधन कोणाला आवडत नाही महाराज, बरोबर आहे. मग हे मन बंधनात राहिलं. दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण मग देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरुनिया बाही भवा हा तारी दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करताना माझी विनंती आहे तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता,
पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका माया हो, आईचं आणि बाळाचं उदाहरण दिलेलं आहे आणि वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. मोदी साहेबांना तुम्हाला आता आरक्षण दिलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, हा थोडा आवाज द्या, बोला अभंग, हे आरक्षणच आहे बरं का. आणि 700 वर्षापूर्वी मिळालेलं आहे. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही भागवत कथा ऐकली तर पहिल्यांदा मनु आणि शतरूपा यांना 3 मुली झाल्या. आकुती, देवती, प्रसूती. मग 2 मुलं झाली, प्रेव्रत आणि उत्तानपात. पहिली उत्पत्ती मुलीचीच आहे हा. म्हणून वेळोवेळी संप्रदायानं महिलेला प्राधान्य दिलेलं आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे ना. धन्य माता आणि मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. लक्ष देऊन ऐका. तुम्ही संत माय बाप कृपावंत. पहिल्यांदा माय मग बाप. मातृदेवो मग पितृदेवो भव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप, अगोदर मातृदेव मग पितृदेव. कळलं माझं बोल. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण झाल्या, लाडक्या बहिणी. पहिली पगार यायला सुरू केली. पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहेत. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. लाडकी लेक मी, बरोबर आहे ना. पहिल्यांदा प्राधान्य महिलेला आहे ना. आता पगार चालू झाल्या ना तुम्हाला. काय शाळा नाही, काय नाही, तरी बिचाऱ्याला नोकरी नाही, पगार सुरू. पण यायचा एक गोंधळ झाला महाराज. 6-7 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांनी एक योजना चालू केली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुगट. आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. वय वाढून घेतली नाही बायानं, बरोबर आहे ना. नवरा म्हणे अरे तू मोठी गाव झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी योजना आली लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा पुन्हा खाली आणली. किती केली? 65 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले आयसे हरे हरे. हा, काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. बरोबर आहे ना. आता गेले ना महाराज. लक्षात घ्या, पहिलं प्राधान्य महिलेला आहे. बरोबर. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. जाणकार लोक आहेत माझ्या पुढे ऐकायला. संत आणि आई याच्यात फक्त एक भेद आहे. कोणता? आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगावर प्रेम करायचं ठरवतात. एवढा जर सोडलं तर संत आणि आई याच्यात भेद नाही. किती
ते बोला गोड तुझे रूप गोड तुझे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे पण घ्यायला आवडत नाही ये मन बड़ा चंचल है कैसे भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए सच के सच मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल राधे तेरे चरणों की भूल जो मिल जाए सच के महाराज म्हणले मन चंचल आहे तुझ्या